वर्ध्यामधील 1800 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार। अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांच्या मदतीला पोलिसांचा हात। जळगावच्या चाळीसगावमध्ये आंबेडकरवादी संघटनांकडून निषेध मोर्चा। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध। धुळ्याच्या वळसाई सौंदर्यमध्ये रस्त्याचं काम मागील 15 वर्षापासून रखडलेलं। संतप्त ग्रामस्थांनी आजी माजी आमदार, लोकप्रतिनिधी, सरपंच, अधिकाऱ्यांचे आभार मानत केला रास्ता रोको। धुळ्यामध्ये भरधाव डंपरची बस स्टँडला धडक। बस स्थानकामध्ये उभ्या असणाऱ्या 2 जणांचा मृत्यू। घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक। डंपर चालकावर कठोर कारवाईची मागणी। मुंबई अहमदाबाद महामार्गावर चौथ्या दिवशी सुद्धा प्रचंड वाहतूक कोंडी। 20 ते 25 किलोमीटर वाहनांच्या रांगा। पालकमंत्री गणेश नाईक यांना वाहतूक कोंडीचा फटका। मानखुर्द शिवाजीनगर परिसरात हाणामारी। आमदार अबू आझमींच्या दौऱ्यादरम्यान वाद आणि हाणामारी। पोलिसांकडून गुन्हा दाखल, अधिक तपास सुरू। पुणे जिल्ह्याच्या न्यायालयाच्या बिल्डिंगवरून उडी मारून एका पक्षकाराची आत्महत्या। न्याय मिळत नसल्यामुळे पक्षकारांनी कोर्टाच्या बिल्डिंगवरून उडी मारली। पक्षकाराची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरू। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये घरफोडी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या 3घांना पोलिसांकडून अटक। आरोपींकडून 2 मोटारसायकलीत सोनं, चांदीचे दागिने, रोख रक्कम जप्त। जेवणाच्या शॅम्पूचं पाणी टाकल्याच्या कारणावरून परप्रांतीय मजुराची हत्या। नाशिकच्या सिन्नरमधील नांदूर शिंगोटे जवळची घटना। आरोपी अजय गाडेकरला पोलिसांकडून अटक। अहिल्यानगरमध्ये आकाशकंदिलावर आमदार संग्राम जगताप यांचा फोटो। दिवाळीच्या निमित्तानं दरवर्षी वेगवेगळे ट्रेंड पाहायला मिळतात। कंदिलावरील जगतापांचा फोटो शहरामध्ये चर्चेचा विषय।